तूर खरेदी संदर्भात सरकारने 2 नव्या अटी घातलेल्या आहेत आणि त्यामुळे तूर खरेदीचा घोळ आणखी लांबण्याची शक्यता आहे। ज्यांच्या सातबारावरील पीक पेऱ्यावरती तुरीची नोंद आहे त्यांच्याकडूनच तूर खरेदी करण्याची अट सरकारने घातली आहे। तसंच उपविभागीय अधिकाऱ्यांनी पंचनामे केल्याखेरीज बाजार समितीतील तुरीची खरेदी न करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। त्यामुळे या 2 नव्या अटींमुळे तूर खरेदी आणखी काही दिवस लांबण्याची शक्यता आहे। सरकार दरबारी तुरीच्या पेऱ्यामध्ये यंदा 38,000 हेक्टरवरती तूर पेरली गेल्याची नोंद आहे, पण प्रत्यक्षात जास्त प्रमाणात तूर बाजारात आल्याचा संशय सरकारला आहे आणि त्याचमुळे नव्याने तुरीची पडताळणी करण्याचा निर्णय आता सरकारने घेतलेला आहे। आणि सरकारने हे जे 2 नवीन नियम घातलेले आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया आम्ही फोनवरून जाणून घेतली। पाहूयात ते काय म्हणतात। गाव कामगार तलाठ्याकडून त्या जो सातबारा आणलेला आहे त्या सातबाऱ्या त्या गटामध्ये शेतकऱ्याची तूर होती अशा प्रकारचा दाखला घेऊन शेतकऱ्याची तूर स्वीकारली पाहिजे अशी आमची भूमिका आहे। शिवाय यापूर्वी जी तूर खरेदी केली आहे त्याच्यामध्ये अनेक व्यापाऱ्यांनी असे बोगस सातबारे लावून नापेडला तूर विकलेली आहे, याची सुद्धा चौकशी होणं आवश्यक आहे, कारण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार झालेला आहे आणि शेतकऱ्याची तूर राहिली घरात आणि व्यापाऱ्यांची तूर गेली नापेडकडे असा सगळा प्रकार झालेला आहे। आणि आता उशिरा सरकार जागा झालंय ठीक आहे, परंतु त्याच्यामध्ये केवळ कागदपत्रांचा मेळ लावण्यासाठी कागदी घोडे नाचून शेतकऱ्याला विलंब लावू नका, तातडीनं तूर खरेदी करावी ही आमची भूमिका आहे। शेतकऱ्यांची तूर ताबडतोब खरेदी केली पाहिजे हाच आग्रह धरायचा आणि आम्ही सुद्धा धरतोय। आणि आज दुपारनंतर जर का तूर खरेदी सुरू झाली नाही तर मग आम्ही अजून थोडी आक्रमकता वाढवावी लागेल। पण शेट्टी साहेब, बोगस तूर रोखण्यासाठी सरकारने हा जो उपाय केलेला आहे तो तुम्हाला योग्य वाटतो का आणि याबद्दल तुम्ही नेमकं काय सुचवाल? आता नाही, आता सातबाऱ्यावर नोंद पाहिजे असा आग्रह धरण्याच्या ऐवजी समजा तलाठ्याचा दाखला आणला तरी सुद्धा ग्राह्य धरायला काय हरकत नाही, कारण सातबाऱ्याच्या नोंदी पीक पाणी पूर्ण झाली का नाही झाली त्याला वेळ लागतो, त्यामुळे किमान तलाठ्याचा दाखला तरी चालवावा त्याच्यावर।